बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात 5 वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। गेल्या 5 वर्षात सुमारे 400हून अधिक बेकायदेशीर गर्भपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे। तपासादरम्यान रुग्णालयावर धाड टाकून डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यासह आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गर्भवती महिलांचा शोध घेण्यासाठी 20हून अधिक एजंट्सचं जाळं कार्यरत होतं। प्रत्येक प्रकरणामागे 20,000चं कमिशन दिलं जात असल्याचं समोर आलंय। प्रकृती बिघडलेल्या एका पीडित महिलेच्या जबाबावरून तपासाची चक्र फिरली आणि या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कंपाऊंडर असल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून आता कंपाऊंडरचा शोध घेतला जातोय। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते। त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली। त्यामध्ये आम्ही आरोपी चंद्रकांत गायकवाड प्रतिमा हॉस्पिटलचे जे चालवतात त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिकरित्या मान्य केलेले आहे। आणि आता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, तब्बल 5 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता, हे रॅकेट सुरू होतं आणि ते आता समोर आलेलं आहे। काय अपडेट, नेमकी कुणाकुणाची नावं समोर आली आहेत? प्राजक्ता, कोल्हापुरातल्या कदमवाडी परिसरामध्ये प्रतिमा हॉस्पिटलमध्ये हे सगळं रॅकेट आहे ते सुरू होतं आणि विशेष म्हणजे हे जे रॅकेट चालवत होता तो रॅकेट चालवणारा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड पोलिसांना आता ताब्यात मिळालेले, हाती लागलेले। खरं तर पोलिसांनी या ठिकाणी बनावट आहे ते ग्राहक पाठवलं आणि त्यातून हा सगळा भांडाफोड आहे ते पोलिसांना करण्यामध्ये यश आहे ते मिळालेले। चंद्रकांत गायकवाड हा कुणी नॉर्मल डॉक्टर नाही किंवा बोगस डॉक्टर नाही, तो एक सिव्हिल सर्जन म्हणून काम करत होता आणि पुणे येथून आरोग्य उपसंचालक म्हणून तो निवृत्त झाला। खरं तर त्याच्यावरती PCPNDT कायद्याअंतर्गत या सगळ्या गोष्टी रोखण्याची जबाबदारी नोकरीच्या काळात होती। मात्र असं असताना सुद्धा त्यानं उलट या रॅकेटचा फायदा आपल्या स्वार्थासाठी केला आणि जवळपास 40,000 रुपये घेऊन आहे ते प्रत्येकाला गर्भपात करण्यासाठी तो आहे तो या ठिकाणी परावृत्त करत होता। स्वतः यामध्ये तो गर्भपात करत होता। अनेक कळ्या आहेत ते त्यांनी खोडलेले। याला डॉक्टर न म्हणता कसाही म्हटलं योग्य ठरणार आहे, कारण जवळपास 400 मुलींना आहे ते त्यानं गर्भातच त्यांना मारून टाकलेलं आहे, त्यांचा जीव घेतलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या एकूणच धक्कादायक प्रकरणाचा उलगडा आता करवीर पोलिसांनी केलेला आहे। कोल्हापूर पोलिसांना या संदर्भातलं मोठं रॅकेट सापडलेलं आहे। खरं तर आतापर्यंत आहे ते कोल्हापूर पोलिसांना सोनोग्राफी मशीन आहे ते सापडत होती, मात्र सोनोग्राफीमध्ये या ठिकाणी चेक केल्यानंतर मुलगा किंवा मुलगी असल्यानंतर पुढं त्याचं नेमकं काय होतं ते कुणाकडून आहे ते मुलगी त्या गर्भातून काढून टाकली जात होती याचा उलगडा होत नव्हता। मात्र आता पोलीस या संपूर्णपणे प्रकरणाच्या मुळाशी जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि चंद्रकांत गायकवाडच्या रूपाने एक मोठा मोहरा आहे ते पोलिसांना हाती लागलेला आहे। त्याच्याकडून आहे ते जवळपास त्याने स्वतःहून कबूल दिले की जवळपास 400 गर्भपात आपण केलेले आहेत। मात्र आता हे गर्भपात त्याने कुणाच्या सांगण्यावरून केले आणि ते कोणते औषध वापरून केले, याशिवाय या गर्भपातांची विल्हेवाट कुठे लावली, या सगळ्यांचा उलगडा आता पोलिसांना करावा लागणार आहे। त्याचा फोन आहे तो आता कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेले। ज्यावेळी त्याला काल पोलिसांनी ताब्यात घेतला, अद्यापही त्याला अटक केलेली नाही, कारण तो रुग्णालयामध्ये आहे। अटक केल्यानंतर पुढच्या आणखीन गोष्टींचा उलगडा होणार आहे। मात्र ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा फोनद्वारे अनेक जण त्याच्या संपर्कात होते। आम्हाला सुद्धा आहे ते मुलगी म्हणून सांगितलेलं आहे, तुमच्या इथे येऊन आम्हाला ते गर्भपात करायच्या अशा पद्धतीची मागणी करणारे अनेक कॉल्स आहेत ते येत होते आणि त्यामुळे या सगळ्यांच्या नोंदी आता पोलिसांनी ठेवलेल्या आहेत। ज्यांनी त्याच्याकडे जाऊन गर्भपात केलेले आहेत या सगळेजण आता रडारवरती येणार आहेत। मोठी साखळी या निमित्ताने कार्यरत होती। जवळपास राज्यभरातलं आणि सीमा भागातले अनेक महिलांचे त्यांनी गर्भपात केलेले आहेत। त्यामुळे या एकूणच साखळीचा उलगडा आता या पोलीस तपासामध्ये होतोय का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे। समूळ उच्चाटन या साखळीचं करण्याची गरज आहे, कारण आरोग्यमंत्री कोल्हापूरचेच आहेत, त्यांच्या जिल्ह्यामध्येच हे रॅकेट आहे ते कार्यरत होतं आणि त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये सांगितलं होतं की अशा रॅकेटवरती मोका कारवाई केली जाईल आणि जिल्ह्यातला पहिला किंवा राज्यातला पहिला मोका या सगळ्या रॅकेटवरती आता लागतोय का ते सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्राजक्ता, ठीक आहे ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।